स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेली माहिती आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे, कोणत्या ठिकाणी हा जमा होणार आहे, या संदर्भात स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री उपस्थित होते कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो महिलांना कधी मिळणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे बदल आणि योजनेसंदर्भात घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली महिलांसाठी असणारी खुशखबर। हा तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होत आहे आणि याचीच माहिती दिलेली आहे उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी। पाहूया नेमकं ते काय म्हणाले आहेत, कधी येणार आहे तुमच्या अकाउंटला हा तिसरा हप्ता। मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो की शब्दाचा पक्का आहे। अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही। या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे। काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत। तुम्ही काळजी करू नका। माझ्या काही महिला मला म्हणाल्या माझ्या मायभाऊनी म्हणाल्या अजून मला पैसे मिळाले नाही, काळजी करू नका। पहिला आता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा परत नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल। अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय। मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो। अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या। मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही, हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे। या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे, याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका। आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये एक वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500 वर थांबणार नाही। 1,500 तुम्ही ताकद दिली तर 1,500चे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही, म्हणून 1500 वर आम्ही थांबणार नाही। आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर 1,500चे 2,000 होती, तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होती, तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3,000 होती आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात। तर या ठिकाणी पहा, तुम्ही आता पाहिलेलं आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा पहिला जो हप्ता आहे तो पुणे या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणाहून हा हप्ता महिलांच्या अकाउंटला वितरण करण्यात आला। त्यानंतर दुसरा हप्ता लातूर या ठिकाणी वितरित करण्यात आला आणि तिसरा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा, ज्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत, तो तिसरा हप्ता नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी 2 ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणाहून महिलांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे ही माहिती। चेकवर त्यांनी साईन देखील केलेली आहे, 4.5 कोटीच्या चेकवर त्यांनी साईन केलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्या पैशांच्या चेकवर यांनी साईन केलेले आहेत। हे पैसे आता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी नक्कीच ही खुशखबर असणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चॅनलला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।